गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटले कसं काय झालं? कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय? मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाहीत तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही. परत गुलाबी रस्ता, गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार? आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो? जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते? का म्हणून आम्ही रक्त आटवायचं? का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं? पण आमच्यातलं जे रक्त आहे, ठाकरे रक्त, हे आम्हाला गप्प नाही बसू देत. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं त्यांचे आम्ही नातवंड आहोत. आम्ही त्यांचे लाड जरूर करू. पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटात पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत. सगळे एकत्र राहतो. हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे. कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहिती आहे? मुंबई मॉडेल, ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं. हे फोटो मी दाखवते तुम्हाला, या पुस्तिका वाटल्यात. म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल बांधलेलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फील्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं. अरे जगात कौतुक झालं, सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला? भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा. या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड आहे तो? काय चाललंय त्या फंडामध्ये? आता किती पैसे त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काय केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा करोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता. कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या. कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का कालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे. शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल, मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल. का हो? तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत? आम्ही सांगतो ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत.
प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो, तुमच्या घरात येऊन नाही मागत आहोत. आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा, मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय. आहे कोण? तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत, उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आमचं भांडण फक्त न्याय हक्कासाठी आहे. आम्ही ही सगळी कोरोना काळामध्ये जी कामं केलेत याच्यामध्ये सर्व भाषिकांची, सर्व अगदी मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते, त्यांना सुद्धा उपचार केलेले आहेत. ख्रिश्चन सुद्धा होते, त्यांचे सुद्धा उपचार केलेत. गुजराती होते, उत्तर भारतीय होते, जैन होते, सगळेच होते, त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेलं आहे. जी कामं आपण ठाण्यात केली, मुंबईत केली, कोस्टल रोड केला, त्या कोस्टल रोडवरनं सगळेच जातात ना, सगळे धर्मीय जातात, सगळे भाषिक जातात. आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे, गडकरींसारखा टोलवाला नाहीये तो. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डा पडणार नाही.